परीक्षा के दलालों को जूते मारो सालों को, ये परीक्षा के दलालों को जूते मारो सालों को। जय वंदे मातरम, मातरम मातरम। वंदे मातरम। अरे शिक्षा के दलालों को जूते मारो सालों को। वारंवार पेपर फुटी होते, दरवर्षी काय ना काय होतं. या माध्यमातून शिक्षणाचं कुठेतरी बाजारीकरण व्हावं, काही कोचिंग क्लासेसचे काही बाजारीकरण व्हावं, त्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये ऍडमिशन व्हावे यासाठी विविध प्रकारे पेपर फुटी करून विद्यार्थ्यांना पेपर आधीच पेपर पुरवले जातात. तर आमची अशी मागणी की याच्यामध्ये कठोरात कठोर काहीतरी कारवाई केली जावी आणि ठोस निर्णय घेण्यात यावा. बरं, यामध्ये आता अनेक जणांची अटक देखील झालेली आहे, जे शिक्षक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे आणि तुम्ही आज तिरडी मोर्चा देखील काढलेला त्यामुळे आम्ही तिरडी याच्यासाठी काढली की वारंवार पेपर फुटी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांना कुठेतरी म्हणजे सांगण्यात यावं की तुमची तिरडी नेण्या एवढी अवस्था झाली कारण तिरडी आमचा उद्देश असा आहे की त्यांची तिरडी नेण्यासारखी परिस्थिती आज झालेली आहे. एनटीए वारंवार पेपर फुटी करते, काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस वाल्यांना पेपर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना पुरवतात आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी जास्त स्कोर करतात. त्यामुळं जे विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करून परीक्षा देतात त्यांच्यावरती कुठेतरी जाऊन अन्याय होतो. त्यामुळं एसपी कॉलेज पासून आंदोलन करण्याचं नेमकं काय कारण आमचं असं की या एरियामध्ये जास्तीत जास्त नीटचे क्लासेस आहेत आणि इथं जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे आम्ही या रोडवरनं असते या रोडमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार? आमचं आता असं झालं आहे की आम्ही इथून पुढं त्याचा निषेध व्यक्त करण्याचा त्याच्यामध्ये पुढे आम्ही सरकारला देखील एक निवेदन देणार आहोत या विषयामध्ये आणि प्रकारात कारवाई करण्यात यावी असं आमची सर्जनशील न्यूज